आपल्याला बाहेरच्या देशांबद्दल नेहमीच आकर्षण वाटतं. असं वाटतं की एकदा तरी मस्त बाहेर युरोप ट्रिप करावी. असा जर काही विचार करत असाल तर सुट्टे पैसे घेऊन जायचं विसरू नका, कारण भारतासोबत मोजक्या 7 देशांना सोडलं तर अजूनही कुठेच UPI सुरू झालं नाहीये. नुकताच आमच्या काही मित्रांचा ग्रुप युरोप ट्रिप करून आला आणि त्यांना आपल्या भारताबद्दल खूप अभिमान वाटला. आपल्या भारतामध्ये केलेली फायनान्शियल टेक्नॉलॉजी खरंच कौतुकास्पद आहे. आपल्याकडे मॉल असो, दुकान असो किंवा रस्त्यावर भाजी विकणारे, त्यांच्याकडे हे स्कॅनर असतंच आणि आपण चिल्लरचा विचार न करता घराबाहेर पडतो आणि स्कॅनर स्कॅन करतो आणि पैसे पे करतो. पण अजूनही खूप साऱ्या देशांमध्ये ही सुविधा सुद्धा उपलब्ध नाहीये. आपल्याकडे UPI सुरू होऊन आज 9 वर्ष होतील, पण हे UPI अजूनही अमेरिका सारख्या डेव्हलप होणाऱ्या देशांमध्ये सुरू झालं नाहीये. तर मग हे आपल्याकडे सगळ्यात आधी कसं आलं? आपण ही रेस कशी जिंकलो? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या मागे कोणाचा हात आहे? हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही एक अशी सर्व्हिस आहे ज्यामुळे आपण पैसे एकदम फास्ट आणि सिक्युअरली पाठवू शकतो आणि आपण त्याचा आपल्या रोजच्या आयुष्यात वापर करतोय सुद्धा. साधा अमृततुल्यमध्ये 10 रुपयाचा चहा जरी घेतला तरी आपण पैसे स्कॅन करून पे करतो. आपल्याला त्याची इतकी सवय झाली आहे की आपण मागील 2 वर्षात बँकेत गेलो सुद्धा नाहीये. आपला हा सगळा ताण एका सर्व्हिसने कायमचा बंद करून टाकलाय. म्हणजे एकदाच काय बँकेच्या अकाउंटचे डिटेल्स, पासवर्ड्स, IFSC कोड अटॅच केले की झालं. यालाच म्हणतात रिव्होल्युशनरी आयडिया. एक अशी आयडिया जी आपलं आयुष्य कायमचं बदलून टाकते. पण वेट, हे असं आपोआप तर नाही होणार. याच्या मागे कोणीतरी मास्टरमाइंड नक्की असणार आहे ना. नंदन निलेकणी IIT बॉम्बे ग्रॅज्युएट आणि 70 घंटे काम करायला लावणाऱ्या नारायण मूर्तींच्या इन्फोसिस कंपनीचे को-फाउंडर. पण त्यांनी नेमकं हे एक्झिक्यूट कसं केलं? तर 2012ची गोष्ट आहे. नंदन निलेकणी यांनी काही बँकिंग सेक्टर आणि इंडस्ट्री एक्सपर्ट्सना एकत्र करून गव्हर्नमेंटला एक समिती स्थापन करायला सांगितली. जर आपल्या भारत देशाला जगाच्या स्पर्धेत पुढे न्यायचं असेल आणि ग्लोबली लीड करायचं असेल तर बँकिंग सेक्टर आणि पेमेंट्स डिजिटली व्हायला हवेत, हे गव्हर्नमेंटला पटवून दिलं आणि NPCIची स्थापना झाली आणि NPCIला लीड करत त्यांनी UPI सत्यात उतरवलं. पण वेट, इतक्या साऱ्या बँक्स, प्रायव्हेट बँक्स सोबतच आपली खूप मोठ्या प्रमाणातली भारतीय लोकसंख्या, या सगळ्यांना जोडायचं कसं? हा प्रश्न त्यांच्या समोर होता. इथे त्यांनी आधार कार्डचा वापर केला. त्यांनी आधार कार्डच्या युनिक आयडेंटिटी नंबरला बँकेसोबतच इतर सगळ्या सेक्टर्सला कनेक्ट केलं आणि त्यामुळे फक्त बोटाच्या साहाय्याने आपण पैसे काढूही शकतो आणि पाठवू शकतो. म्हणजे आधार कार्डमुळे शक्य झालं म्हणायचं. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आधार कार्डची आयडिया सुद्धा नंदन सरांचीच होती. होय, म्हणजे आपल्या प्रत्येक भारतीय व्यक्तीकडे एक युनिक डिजिटल आयडेंटिटी नंबर असायला हवा, ही आयडिया नंदन सरने त्यांच्या इमॅजिनिंग इंडिया या पुस्तकात अगोदरच लिहिली होती 2008 मध्ये. जेव्हा ते पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा गव्हर्नमेंटने त्यांना ही आयडिया सत्यात उतरवायला सांगितलं आणि पुढच्या 2 ते 3 वर्षात त्यांना 2011 पर्यंत आधार कार्ड घरोघरी पोहोचवण्यात यश मिळालं. त्यांच्या लिडरशिपच्या अंडर आधार कार्ड हे भारतातीलच नाही तर जगातलं लार्जेस्ट बायोमेट्रिक सिस्टम बनलं. 2017 पर्यंत त्यांनी 114 करोड लोकांना आधार कार्ड देण्यात यश मिळालं. याच आधार कार्डच्या बळावर गव्हर्नमेंटला जनधन योजना लोकांपर्यंत सक्सेसफुली पोहोचवायला फक्त 9 वर्ष लागले. आणि असं म्हणतात की जर आधार कार्ड नसतं तर हीच योजना एक्झिक्यूट करायला गव्हर्नमेंटला 47 वर्ष लागले असते. आणि याच आधार कार्डच्या बळावर जिओ लॉन्च झाल्यावर त्यांना एका दिवसाला 1 मिलियन कस्टमर्स मिळत होते. आणि याच आधार कार्डच्या बळावर UPI बनवण्यात यश आलं. त्यानंतर डिजिलॉकर आलं. सोबतच संपूर्ण इंडिया स्टॅक प्रोग्राम तयार झाला, ज्याला लीड सुद्धा नंदन निलेकणीच करतायत. आधार कार्डने फक्त आयडेंटिटी दिली नाही तर ते इंडियन डिजिटल सिस्टमचं बॅकबोन ठरलं. त्यामुळे अनेक बेनिफिशियरी स्कीम्स, LPG, PDS, सबसिडीज ट्रान्सफरमध्ये फायदा झाला. आधारला बँक अकाउंट लिंक असल्यामुळे ग्रामीण भागात महिलांना याचा खूप फायदा झाला. मिडलमॅन नसल्यामुळे स्कीम्सचे पैसे डिरेक्टली बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होत होते. त्यामुळे नो करप्शन. म्हणजेच काय तर एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया. याप्रमाणे नंदन निलेकणी यांनी विचार केलेल्या एका आयडियाने मागील 10 वर्षात भारतामध्ये क्रांती घडून आणली आणि आपल्या घराघरामध्ये हा बदल दिसून येतोय. प्रगतीच्या दिशेने उचललेलं एक सकारात्मक पाऊल आपल्याला, समाजाला आणि देशाला समाधान देत असतं. तुम्हाला ही स्टोरी माहिती होती का? कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी ट्विग मराठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.